दुसऱ्या खेळामध्ये आलेल्या आहा. तुम्ही म्हणाल की इथे सगळे हे कपडे वाद घालायचे चिमटे ठेवलेत, आता काय कपडे वाद घालायला लावतायत की काय? तर तसं नाही आहे. खेळाचं नाव, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे, पण त्याआधी आपण माहेरच्या गप्पा करणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव रोहिणी संजय जरेकर. वा, किती वर्ष झालेत लग्नाला? माझ्या लग्नाला 32 वर्ष झाले. 32 वर्ष. कसं चाललंय 32 वर्षाचा संसार? नाही, मिस्टर माझे आता 25 वर्ष झाले ऑफ झालेले आहेत. आणि मी म्हणजे काम करते, घरकाम वगैरे करते मी. माझी 3 मुलं आहेत. मोठा मुलगा 30 वर्षाचा आहे. अच्छा. हां, आणि 2 नंबरचा मुलगा 27 वर्षाचा आहे. मुलगी 25 वर्षाची आहे. तिघेही जॉब करतात? तिघे म्हणजे लग्न झाले मुलीचं. मुलीचं लग्न झालं, मुलं दोघेही जॉब करतात? हो, दोघं पण. वा. आणि तू अजूनही मी मी आता घरकाम करूनच इकडे आले टाईम काढून. मला आवड आहे या म्हणजे खेळामध्ये, म्हणून मी भाग घेतला. काय सांगशील ताई माहेरबद्दल? काय सांग? माहेरचं म्हणजे माझे आई वडील दोन्ही पण नाही आहेत. माझा भाऊ आहे. भाऊजांनी केलं सगळं. माझ्या मिस्टरवाले मला सपोर्ट भरपूर केलं त्यांनी, आणि आत्ताही देतात अजून. त्या आई वडिला म्हणजे इन्कम स्वरूप काहीच नव्हतं. माझे वडील गठही करायचे, चप्पल वगैरे शिवाय. अच्छा, ओके. भावाने सगळं लग्न वगैरे केलं आमचं पार पाडलं, आणि अजूनपर्यंत आम्हाला त्याचा सपोर्ट आहे. पण मग भाऊजी गेल्यानंतर तू कसं काय त्यातनं बाहेर पडलीस आणि एवढ्या तिन्ही मुलांना तू काय वाढ करणार आता, कशाचं? ऑप्शन नव्हतं ना काही माझ्याकडे. 3 मुलं मला शिकवायचं होतं. तिघांना पण मी ग्रॅज्युएशन केलं, तिघांचं पण. आणि घरकाम करून, हो, घरकाम करून. घरोघरी जाऊन तू जेवण वगैरे करायचीस. हो, आणि असं किती वर्ष करतेस तू? असं आता अजूनपर्यंत तर करतेच आहे. झाले 30 वर्ष, अजूनपर्यंत ते चालूच आहे, करतेच आहे. मला ह्या बाबतीत खरंच म्हणतो ना की की घरातलं कर्तव्य पुरुष गेल्यानंतर त्या घरातली जी स्त्री असते, जी ज्या पद्धतीने स्वतःला सावरते, सक्षम सासर बनवते. माझं बरोबर नव्हतं. मला सपोर्ट सगळं माहेर नव्हतं, कारण सासू आत्ता माझ्याकडे आली, तर सासू माझ्या जवळ नव्हती. माझी मुलं लहान होती तेव्हा तिला मला गरज होती सासूची, तर पोरं टाकून गेली. मी पोरं बंद करून कामाला जायची, लॉक करू असं. आता पोरं मोठी झाली तेव्हा सासू माझ्याकडे आली. व्यक्त होऊन कसं वाटलं? तुला बरं वाटलं ना? बरं वाटलं ना? त्यासाठीच असतात आपल्या माहेरच्या गप्पा. आणि आपल्या माणसासमोर दुःख व्यक्त केलं, मनातलं गोष्टी व्यक्त केल्या ना की मन मोकळं होतं, छान वाटतं. बरं वाटतंय तुला? ओके, खेळायला सुरुवात करूया. हो, चालेल. ओके, छानसं स्माईल दे बरं. ये बात आहे.